आज आपण बनवत आहोत मस्त असे झणझणीत असे छोले भटुरे आणि कॅच मसाला वापरून। तर इथे मी सर्व मसाले भाजून वाटून घेतलेले आहेत। इथं आपण 4 चमचे तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी कढीपत्ता कांदा आणि कॅचचं हिंग वापरलेलं आहे। तर हे आपल्याला चांगलं लालसर तळून घ्यायचे आणि छोले मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि जे मसाला आपण वाटून घेतलेला आहे ते मसाला आपण त्याच्यात टाकत आहोत। चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला चांगला मसाला तेलात परतून घ्यायचा आणि तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात जे आपण छोले शिजून घेतलेले होते ते छोले आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। झाकून ठेवल्याच्या नंतर मी इथं हे घेतलेलं आहे आपलं गोकर्णाची फुलं, त्या फुलाचा आपण थोडासा रस काढून घेत आहोत। तर वेगळ्या कलरचे मी भटुरे बनवत आहे। तर ते दोन्ही साईडचं मी असं पीठ लावून घेतलेलं आहे भटुऱ्याचं आणि आपण आता भटुरे लाटून घेऊ। दोन्ही साईडचे मी थोडंसं एक वेगळ्या डिझाईनचं बनवत आहे। तर असं ह्या प्रकारे माझं डिझाईन झालेली आहे बघा। खूप सुंदर असं झालेलं आहे माझा भटुरा। तर खूप मुलांना पण माझ्या खूप आवडली डिझाईन। तर असे कुरकुरीत असे खुसखुशीत आपण भटुरे तळून घेऊ। तर हे बघा आपली रेसिपी तयार आहे। माझी रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर